या सत्संगामध्ये हमेशा आपण सांगत आलो आणि समजतही आलो किती श्रीमद भगवद्गीतेचा प्रभाव या कलियुगामध्ये कलियुगाच्या दोषापासून सर्वांचं रक्षण करणारा आहे. गीता श्रवण करणाऱ्यालाही कलियुग स्पर्श करू शकत नाही, गीता पठन करणाऱ्यालाही कलियुग स्पर्श करू शकत नाही आणि गीता सांगतात प्रचार करत असेल तरी त्याला कलियुग स्पर्श करू शकत नाही. कलियुगामध्ये जे दोष आहेत ते 99% नरकात घेऊन जाणार आहे. 1% कुठे सतयुग जो तुम्ही आम्ही टिकवून ठेवलाय, नाहीतर तोही आता जात आहे. जरा विचार करा, आपण तर मंदिरात बसलो हा सतयुगाचा प्रभाव वाढवण्यासाठी, पण आपली मुलं काय करतात? आपली मुलं काय करतात? बोला. तुम्ही त्या मुलांच्या सानिध्यात राहता, खेळता, उठता, बसता, त्यांना खायला प्यायला देता घेता, पण ती मुलं सत्वयुग वाढवण्याच्या अवस्थेत आहेत की ते कलियुगाच्या प्रभावात रज आणि तमाच्या आहारी जाऊन आपली कुल परंपरा नष्ट करण्याच्या मागे आहे. किती कुल परंपरा आपली नष्ट होते. आपले पूर्वज जर सत्कर्म करून गेले असतील तर त्यांचा वंश सत्कर्म करेल अशी हमी नाही. पण फिल्म लाईन मध्ये बघा, एखाद्याचा हिरो मुलगा असेल तर तो हिरो बनतो, हिरोईन असेल तर तिची मुलगी हिरोईन बनते. पण आपली पुत्र, आपण सत्कर्मी झालो तर आपले पुत्र सत्कर्मी का बनत नाही? आपण धर्मात्मा झालो तर आपली पुत्र धर्मात्मा का बनत नाही? आपण सत्संगी झालो तर आपली पुत्र सत्संगी का बनत नाही? आपण पुत्रांना जर सत्कर्म शिकवलं नाही तर या जगामधून आपण घेऊन काय जाणार आहोत? हे जगत अगोदरच ईश्वरी मालकीचं आहे. तुमच्या आमच्या मनाप्रमाणे नाही, ईश्वराच्या सत्तेप्रमाणे चालणार. सूर्य तुमच्या आमच्या मनाप्रमाणे उगवत नाही, चंद्राच्या कला तुमच्या आमच्या मनाप्रमाणे कमी जास्त होत नाही, नक्षत्र ग्रह तुमच्या आमच्या मनाप्रमाणे चालत नाही. ते तर ईश्वराची सत्ता, ईश्वराच्या सत्तेखाली अनुसंधाने चालतात. आणि त्या नक्षत्र ग्रहांमध्ये आपली तुम्ही आम्ही केलेली कर्म पोचतात. जसं आपण धन बँकेमध्ये जमा करतो तर बँकेमध्ये सुरक्षित राहते. जर बँक मध्ये पैसे नसतील तर बुक रिकाम असते, पैसे असतील तर बुक भरलेलं असते. तसं तुमचा आमचा जमा खर्च नक्षत्र आणि ग्रहांमध्ये जमा होतो आणि ते नियतीने बरोबर जसं कर्म आहे तसे फल नक्षत्र आणि ग्रह देतात. आता इथे आपण विचार करायला पाहिजे, हे जगत आपल्या मालकीचं असतं तर आपण आपल्या मनासारखं केलं तर चाललं असतं. पण हे जगत ईश्वरी सत्तेखाली काम करते, म्हणून ईश्वरी सत्ता ही स्वधर्माच्या अनुषंगाने चालते. आता स्वधर्म हा वाक्य फार महत्वाचा आहे. स्व म्हणजे सत्ता, स्व म्हणजे आपलं रूप, स्व म्हणजे भगवंत, आणि धर्म म्हणजे त्या भगवंतानी दिलेल्या शक्तीचा चांगल्या ठिकाणी वापर करा. हा धर्म आहे. समजा या शरीरामध्ये ईश्वरी सत्ता नांदते तर त्या सत्तेचा उपयोग डोळ्यापासून कसा करायचा? विवेक करा थोडासा. हे संसार आपला नाहीये, संसाराची मालकी आपण करू नका. या संसारात आपण त्या दिव्य लोकाला प्राप्त करण्यासाठी आलो, त्या दिव्य खजान्याला प्राप्त करण्यासाठी आलो, त्या दिव्य स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी आलो आणि जन्म मृत्यूचं कायमचं चक्र, दुःखाचं कायमचं संकट निवारण्यासाठी, या मनुष्य जन्माचा सदुपयोग करण्यासाठी आपण आलो. त्यासाठी आपला हा सत्संग असतो. डोळा आपल्या मालकीचा नाही पण वापरायला दिलेला आहे. कान आपल्या मालकीचे नाही पण वापरण्यासाठी दिलेले आहे. मुख आपल्या मालकीचं नाही पण वापरण्यासाठी दिलेले आहे. हात पाय आपल्या मालकीचे नाही, आपल्याला उपयोगात आणण्यासाठी दिले.
हे संपूर्ण शरीर, मन, बुद्धी, अहंकार, अष्टता, प्रकृती, भगवंताची अभिव्यक्ती ही आपल्याला उपयोगात आणायला दिले. यामध्ये आपण आलो. जर या प्रकृतीचा आपण सदुपयोग करतो तर आपल्याला सद्गती प्राप्त होईल, आणि जर या प्रकृतीचा आपण दुरुपयोग करतो तर अधोगती प्राप्त होईल. अधोगतीमध्ये भयानक दुःख आहे आणि सद्गतीमध्ये अतोनात सुख आहे. आणि सुख तर सगळ्यांना पाहिजे, पण सुख कशाने मिळेल? उपयोगातून. दुःख कशाने येते? उपभोगातून. म्हणून संसारात उपभोगात राग, द्वेष, ईर्ष्या, निंदा, भेद, तुझ माझ, वादा वाद हे उपभोगात आहे, उपयोगात नाही. उपयोगात हे सगळे मरतात आणि सद्गुण तयार होतात. त्या सद्गुणांचा अंगीकार करून आपल्या जीवनाचा चांगला सदुपयोग करून भगवंताने दिलेला हा मनुष्य जन्माचा उपहार, त्याचा चांगला आदर सत्कार करून ज्या कामासाठी दिले ते काम करून मुक्त होऊन निघून जायचं, त्यासाठी आपण आलो. या संसारात भांडण्यासाठी आपण आलो नाही, संसार सुखाचा करण्यासाठी आलो नाही. तो तर भगवत कार्यामध्ये लागल्यानंतर आपोआप होणार आहे. मला सांगा, अमृत पिल्यानंतर रोग निवारण करायची गरज नाही, ते आपोआप निवारण होणार आहे. तसं स्वधर्माचं आचरण केलं तर आपोआप आपले रोग, दुःख, यातना, शोक, भय निघून जाणार आहे, काही राहणार नाही. उदाहरण, नमुना माझ्यावर घ्या. कुंभारवाड्यात राहणारा कुंभाराचा पोरगा, झोपड्यात, स्वतःची जागा पण नाही, मामाच्या आधारे, मामाच्या घरी, मामाच्या वाड्यात एक छोटीशी जागेमध्ये घर करून राहिलो. सांगा, एवढी तर तुमच्यापेक्षा भिकारी आणि कमी दर्जाचं तर मी होतो, पण स्वधर्माचं आचरण करून कुठे आलो? तुमच्याकडे तर भरपूर भरलेला आहे, बंगले, गाड्या, घोड्या, जागा, जमीन, नाती, गोती, दाग दागिन्यांनी तुम्ही ओत आहात, तरी तुमचा चेहरा बघावा तर मायदरी काय? सांगा, या गावामध्ये श्रीमंत माझ्यापेक्षा तर तुम्ही आहात, पुढे पण राहते. मग कशासाठी जीवन जगतो? काय प्राप्त करायचं या मनुष्य जन्मातून? स्वधर्म प्राप्त करायचा आहे, निर्भयता प्राप्त करायचा आहे, आनंद प्राप्त करायचा आहे, उत्साह प्राप्त करायचा आहे, समता प्राप्त करायची आहे, दया प्राप्त करायची आहे, करुणा प्राप्त करायची आहे. हे सगळे दिव्य गुण प्राप्त करून हे जीवात्मा, जसे तुम्ही आता फिरायला जाणार आहात, कोण गुजरातला जाणार, कोण पंढरपूरला जाणार, कोण दिल्लीला जाणार, मला सांगा, बॅग मध्ये नवीन नवीन कपडे आणि पॉकेट मध्ये थप्पी जेवढी जास्त असेल, फिरायला दुःख होईल का आनंद होईल? माझ्या आई बहिणीनो सांगा, पैसे भरपूर आहे. आता पंढरपूरला जाताना चारी खिसे भरून घेतले, सांगा फिरायला दुःख होईल? खरेदी करायला दुःख होईल? काय बाय नाही ना? तसं ज्या दिवशी देह सोडू तेव्हा हे दिव्य गुण आपण जाऊ, तर प्रत्येक लोकांमध्ये आपण प्रसन्न चित्त, आनंद, प्रत्येक लोकांच्या गेटवर आपल्याला आगत स्वागत, या 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 नंदू महाराज, या 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 या. परत तिकडनं दुसऱ्या लोकात, या 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 या. परत तिसऱ्या लोकात, हे सगळे लोकात जाऊ, तिथे आपलं आगत स्वागत होईल. ज्या हॉटेलमध्ये तुम्ही जाल, पैसा असेल तर नौकर मध्ये मालक बोलो, सर क्या चाहिए? पैसा होगा तो ये हो चाहिए, और नशे तो एक चाय दी. अगर हम कुछ लेके जाएंगे तो वहां हमारा आदर कदर होगा, स्वागत होगा. और जाते समय भी जो माल लेके जाता है ना, वो रोते नहीं जाता. देखो, जो माल लेके जाता है वो रोते नहीं जाता. जो बैग भरकर कपड़ा और पैसा लेके सफर पर निकलता है वो रोते नहीं जाता, खुश और हंसते हंसते चला जाता है. जिस दिन हम इस लोक से चले जाएंगे ना, उस दिन हमारा चेहरा, हमारा स्वभाव हंसते हंसते रहना चाहिए. उसके लिए ये कमाई करनी है. जसा पगाराचा दिवस असेल, जेव्हा मालकाकडनं पैसे घेऊन आला की किती खुश होतो, तसे इकडनं जाताना खुश माल, त्याची तयारी आतापासून करा. कळते ना मी काय सांगतो ते? समजते का? गाड्या द्यायच्या बंद करा.
शिव्या निंदा द्वेष बंद करा. महाराज तुम्ही याच्यावरच का बोलता? तर याच्यानेच तुमचं नुकसान होणार आहे म्हणून सांग. घडी घडी हेच का बोलता? आम्हाला का टोचता? मी टोचत नाही. या दुर्गुणांनी आपली कमाई नष्ट होणार आहे. 27 तारखेच्या बाबाच्या सत्संगामध्ये आपण केलेली कमाई कशी घडते, आपण किती मोठा पुरुषार्थ केला तरी तो पुरुषार्थ नसतो, याचं रहस्य गुप्त मी तुम्हाला त्या सत्संगात सांगणार आहे. म्हणून त्या सत्संगात तुम्ही आवर्जून या. बाबाची पुण्यतिथी तर तुम्ही आलेच पाहिजे, पण बाबांची कृपा आपल्यावर झालीच पाहिजे. तर त्या दिव्य गुणांचा संग्रह करण्याचं ज्ञान, तत्वज्ञान आपल्याला आपली आई श्रीमद भगवत गीता माता देते. म्हणून या श्रीमद भगवत गीतेमध्ये जे ज्ञान आहे ते आपल्याला सर्वांना तारणार आहे, मोक्षाला घेऊन जाणार आहे. म्हणून त्या सत्संगात आपल्या रविवारच्या माहिती, रविवारचा हा सत्संग तुम्हा आम्हाला मालामाल करणार आहे. गेल्या वेळेला मी सांगितलं की या सत्संगात तुमचा फायदा काय झाला. गेल्या वेळेला मी अध्याय कोणता घेतला होता माहिती नाही, पण मी 5 श्लोक का 6 श्लोक वाचले होते. त्याचं तुम्हाला पुण्य किती मिळालं ते सांगितलं होतं. आता आज किती पुण्य मिळेल ते सत्संग संपल्यावर सांगेल. आजचा अध्याय आहे 5वा अध्याय, कर्मसन्यास. कर्म करतो त्या कर्माच्या फलाची आशा नका करू, अपेक्षा नका करू, फक्त कर्तव्य कर्म करा. अपेक्षा करा जर बरोबर येणार असेल तर. आपल्या पाठीला बोचके बांधून आपण जसं पोहायला ज्याला येत नाही त्याच्या पोटाला प्लास्टिक बांधतात, तसं हे सगळं बोचकं आपल्या पाठीमागे येऊन येत असेल तर अपेक्षा करा. तर कर्मसन्यास योग या अध्यायाचं नाव आहे. कर्म तर आपण करीत आहोत, पण त्या कर्मामध्ये जर अज्ञान आलं, अधर्म आला, आसक्ती आली तर भयानक दुःख तयार होतं. याचं दुःख तयार होते. 84 लाख जन्म तयार होतात, भूत प्रेतांचे जन्म मिळतात, यक्ष राक्षसांचे जन्म मिळतात, चांडालाची जन्म मिळतात. हे सगळे भयानक दुःखाचे जन्म आपल्याला त्या आसक्तीमुळे मिळतात. ती आसक्ती कोणत्या सीमेला घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून त्या अनासक्तीचा मार्ग काय आहे ती श्रीमद भगवत गीता 5व्या अध्यायाच्या माध्यमातून सांगते. सगळ्यांनी बोला ओम परमात्मने नमः. ओम परमात्मने नमः. अथ पंचमो अध्यायः. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संससि. यश्रेय यतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. बरं वाटलं मला. तुम्ही सगळ्यांनी श्लोक म्हणाले, मी पण श्लोक म्हणाले. या श्लोकाला जी अक्षरं असतील तेवढी अक्षरं पठनाचं पद, तेवढी अक्षरं श्रवणाचं पद. आता श्रवणाचं पद तुम्हाला होतं, पठनाचं पद मला होतं, पण मी आता उलट केलं. पठनाचं पद पण तुम्हाला आणि श्रवणाचं पद मला, दोन्ही वाचले. असं ना? तुम्ही पण वाचलं, मी पण वाचलं, तुम्ही पण ऐकलं, मी पण ऐकलं. काय सांगितलं? गीतेची अक्षर कर्णकुटी जशी जातात न जातात, तर जेव्हापासून सृष्टी निर्माण झाले तेव्हापासूनची सर्व पाक घाबरून शरीराच्या बाहेर पडतात. म्हणून श्रीमद भगवत गीतेचा नुसता श्रवणी भाग, श्रवणाचा भाग करा. काही पथ्य करायची गरज नाही, काही पथ्य करायची गरज नाही. संसार करता तसा करा, कारण हा संसार कलियुगाचा आहे. आम्ही किती तुम्हाला तत्वज्ञान सांगितलं तरी ते तुमच्या डोक्यात येणार नाही, कारण तिकडे संसार तुम्हाला आसक्तीनेच करावा लागेल. कारण आजूबाजूवाले माणसं स्वधर्मी असतील तर तुम्ही स्वधर्म पालन केला ठीक असतं, पण आजूबाजूवाली माणसं तुमच्यावर टपूनच बसली. खरं की खोटं? खरं की खोटं? जर अशी वय वाढवली लागला कजा, जर असं अटंच तट झालं लागला कजा. या कजाचा सगळा भाग आहे. नशीब आता कंपाऊंड निघाले,
नाही तर पहिला वया होत्या, वया वया माहितीये ना, वया. आम्ही शेतात जायचो, तिकडे जंगलात काठी कुठं आणायचो आणि काढून नवीन लावायचो. मग कोणी न नेला एक फूट पुढे मग हांचे गजा ओ जुनी वाढविलं. असं करता करता अख्ख्या गावात गाडी फिरत होती. आता टेम्पो फिरणं मुश्किल झाले. रामकृष्ण हरी बोला. अशी माणसं इतकी हावरी झाले, स्वधर्माला विसरून गेले, जसं का आज डोंगरपडा यांचे बापाच आहे ना घेऊन जाणार आहे. अरे बाबा, तुला उपयोगाला दिलाय, तो उपयोग कर, उपयोग कर आणि निघून जा चांगल्या लोका. हा लोक आपला नाही, हा दुःखाचा यातनेचा लोक आहे. इथे पावली जगते कोळीच आहे, त्याच्यात आपण सुखी कसे राहणार. म्हणून अर्जुन भगवंताला प्रश्न करतात की हे भगवंता, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता. तुम्ही दुटप्पे बोलता. एक तर तिसऱ्या अध्यायामध्ये पण अर्जुनाचा हाच प्रश्न होता, पण वेगळ्या पद्धतीने. तुम्ही मला भ्रमात टाकता असं बोलले. आणि त्याच्यामध्ये असं पण सांगितलं की तुम्ही कर्म श्रेष्ठ, ज्ञान श्रेष्ठ आहे, तर मला घोर कर्म करायला कशाला लावला. याविषयी तिसऱ्या अध्यायामध्ये पहिला प्रश्न अर्जुनाचा होता. पण त्याच्यानंतर त्यांनी तिसरा अध्याय आणि चौथा अध्याय ऐकला, तेव्हा प्रश्नाचा भावार्थ बदलला. प्रश्न तोच आहे, पण भाव बदलला. आता इथे काय सांगतात अर्जुन की हे भगवान, कर्म टाकण्याची आणि फिरून कर्म करण्याची तुम्ही प्रशंसा करता, तर या दोहोपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित माझं कल्याण करणार काय आहे. जे कल्याण करणार साधन असेल ते मला सांगा. असा प्रश्न अर्जुनाचा सुंदर होता. तुम्ही आम्ही कर्म करतोच, त्या कर्मामध्ये आपलं कल्याणकारक कर्म कोणतं. तुम्ही आम्ही या संसाराला भोगतोच, पण त्या संसाराला भोगताना आपलं भोग आणि आपलं कल्याण कसं होईल, हे प्रश्न अर्जुनाचे भगवंताप्रती आहे. आता कर्म संन्यासापेक्षा निष्काम कर्मयोगाची भगवंताने प्रशंसा केली. आता ते काय आहे जे प्रशंसनीय आहे, जे आपल्या हातातून होत आहे, पण आपल्याला माहिती नाही हेच माझ्या हातातून होते. तर भगवान तिथे म्हणतात, भगवान वाच संन्यासः कर्मयोगश्च निहाश्रेय सकरा उभौ तयोस्तु कर्म संन्यासा कर्मयोगो विशिष्यते. भगवान सांगतात, अर्जुना, कर्म संन्यास आणि कर्मयोग तुला हे दोन वाटतात बरे, पण एकाच ठिकाणी जातात. दोन्हीही परम कल्याण करणारेच आहे, परंतु दोहोतही संन्यासाहुनी कर्मयोग साधण्यात अति सोपा आहे. कर्मयोग होत आहे, कर्मयोग होत होता आणि भविष्यात कर्मयोग होत राहील, कारण आपण संन्यास घेणारी लोक आहोत. तुम्ही घरदार सोडणारी लोक आहेत, सांगा. जंगलात जाऊन राहणारी लोक आहेत. कोण आहे? कुठा बाबा, टाळी वाजवा त्याच्यासाठी. उद्यापासून त्याला लंगोटी घालू देऊ पाठवून. आपण आपल्या मुलाबाळांच्या, नातूपंतूंच्या सान्निध्यातच राहून भगवंत प्राप्त करण्याची इच्छा करणारे आपण आहोत. सगळे काय सदानंद बाबा बनणार, सगळे काय कचूर बाबा महाराज, सगळे काय हरिनारायण बाबा महाराज बनणार नाही. आपल्याला आपल्या मुलाबाळात राहूनच करायचं आहे. मग ते कसं केलं पाहिजे? काय सांगितलं भगवंत इथे सुंदर सांगतात, कर्म संन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग सारखेच आहेत, दोन्ही एकाच ठिकाणी नेतात. जरी जीवदानीला तुम्हाला जायचे आहे, तर जीवदानीचे आता 4 रस्ते तयार झाले. एक जुना पायी रस्ता, एक दुसरा पहिलीचा रस्ता आणि एक तिसरा परत पहिलीचा रस्ता आणि एक चौथा. कोणी कसाही जाईल, दर्शन तर जीवदानी मातेच होईल,
वेगळं नाही होणार. तो तटनी गेला तरी जीवदानी, तो अटनी गेला तरी जीवदानी, तो इकडून गेला तरी जीवदानी, आणि तो गुरु गेला तरी त्याला जीवदानीच मिळणार आहे, दुसरं काही नाही. तसं तुम्ही आम्ही जे कर्म करतो, संन्यासाचं असो किंवा कर्म न्यासाचं असो, आपल्याला परमात्माच मिळणार. पण परमात्माच मिळवा, या संसारातलं दुःख नका मिळवू. जे मिळवत आले ते सोडून द्या, आणि जे नवीन आहे, जे एकदा मिळवलं की मिळवायची गरज नाही असं मिळवा. सांगा, आपण किती मिळवत आलो? घर बनवली नाही अशातला भाग नाही. सांगा, एवढी युग आपल्यावर गेली, आपले जन्म नाही झाले तर जन्म नाही तर आपण घर नाही केली. पक्षी झालो तरी घरटी गेली, कोल्हा झालो तर बिलं खोदली, साप झालो तर बिलात राहिलो, मच्छर बिच्छर झालं तर घराच्या कोपऱ्यात राहिलो, पाली झुरले तर आपण एकमेकांच्या कोपऱ्यात राहिलो, घराशिवाय राहिलो नाही. मनुष्य झालो तर बंगले गाड्या घोड्या घेऊन राहिलो. एवढे जन्म झाले, ते घर होती, गाड्या होत्या, सगळी काही सोयी सुख होती, पण तरी सुद्धा आपल्याला परम सुख नाही प्राप्त झालं. हा विवेक आपल्याला करायचा आहे. तोच काम आपण या जन्मात करावं का? आता या जन्मात घर तर ऐकीच मिळाले लोकांना. सांगा, या पोराला तर ऐकत 2 मजली घर मिळालं, आता याला घराची चिंता कशा? सांगा, आता घर आहे तर घराची चिंता करू नका, धन आहे तर मग धनाची चिंता करू नका, कपडे लत्ते सगळं आहे तर त्याची चिंता करू नका. भगवंताचं चिंतन करा. चिंतन करत पैसा कमावा, चिंतन करत घर बांधा, चिंतन करत घर सजवा, चिंतन करत संसार करा, म्हणजे हा संसार आपल्याला स्पर्श होणार नाही. कारण चिंतनात संसार नष्ट होतो आणि चिंतेतून संसार दुःखाचा तयार होतो. बोला, दुःखाचा संसार निर्माण करायचा तर चिंता करा, आणि नष्ट करायचा असेल तर चिंतन करा. आता एक गोष्ट, चिंतन म्हणजे चिन्मय, चिन्मय स्वरूप आहे भगवंताचं. या तनामध्ये त्याची आठवण करा. चिंतन. तर भगवंत सांगतात, हे दोन्ही मार्ग, कर्मसन्यास आणि कर्मयोग, हे दोन्ही परम कल्याणकारक एकाच ठिकाणी नेणारे. परंतु या दोहोपैकी संन्यास साधूनही श्रेष्ठ कर्मयोग साधण्यास सोपा आहे. आता कर्मयोग, कर्म तर करतो, पण कर्मयोग, योग हा वाक्य फार महत्वाचा आहे. योग म्हणजे जुळणे. आता योग म्हणजे जुळणे. कोणाशी जुळणे? आता तुम्हाला कोणाशी जुळायचं आहे? अधर्माशी की स्वधर्माशी? अधर्माशी जुळले तर दुःख आहे, स्वधर्माशी जुळले तर सुख आहे. अज्ञानाशी जुळायचं आहे की ज्ञानाशी? तर अज्ञानाशी जुळले तर दुःख आहे, ज्ञानाशी जुळले तर सुख आहे. बोला, सत्कर्माने जुळायचं आहे की असत्कर्माने? तर असत्कर्मात दुःख आहे, सत्कर्मात सुख आहे. योग आहे जोडणे, जुळणे म्हणजे योग. आता शरीराला कशात जुळावं? भांडण करत जुळवाल तर दुःख, मित्रता करत तर सुख. अधर्म करत जुळवाल तर दुःख, स्वधर्माचं पालन कराल तर सुख. फक्त आपल्याला योग करायचा. योग म्हणजे जुळणे. कर्म तर होत आहे, पण त्या कर्माला योग करायचा आहे. जर अधर्म आणि स्वधर्माचे, तर स्वधर्म स्वीकारला तर योग झाला. अन्याय आणि न्याय हे दोन आहेत. न्याय कर्म स्वीकारले तर योग झाला. सत आणि असत, तर सत स्वीकारलं तर योग झाला, नाही तर सगळे कुयोग झाले. आता देहात्मा आणि आत्मा, तर आत्म्याला धरलं आणि आत्म्याचं चिंतन केलं तर योग झाला, देहात्म्याचं चिंतन केलं तर कुयोग झाला. यामध्ये दुःख आहे, यातना आहे. आपण देह मिळतच नाही, मग देहाशी जुळायचंच कशाला? देह हे एक भांडवल आहे, एक आधार आहे, एक वापरायला दिलेली अमुक काळापुरता मर्यादित भाड्याचं तत्व आहे. ते पुढे सोडायचं आहे. त्याला धरून जर आपण जीवन जगलो तर कुयोग झाला, योग नाही झाला. हा, आणि त्याला धरूनही जर स्वधर्माचं आचरण करतो तर योग झाला. आता स्वधर्माचं आचरण म्हणजे, स्व म्हणजे सत्ता, धर्म म्हणजे आचरण. आता सत्तेचं आचरण काय आहे बघा. सत्ता कशी नांदते. पृथ्वी कोणाचा भेद करत नाही, हवा कोणाची भेद करत नाही, अग्नी कोणाचा भेद करत नाही, वायू कोणाचा भेद करत नाही, आकाश कोणाचा भेद करत नाही, वरचे नक्षत्र ग्रह कोणाचा भेद करीत नाही. तसं
स्वधर्माचं आचरण आपलं पाहिजे. जसं ते स्वधर्माचं आचरण करतात तसे या शरीरातून स्वधर्माचं आचरण झालं पाहिजे. पृथ्वीसारखा स्वभाव आपला झाला पाहिजे. आपलं जीवन दुसऱ्याच्या कामात उपयोगात आलं पाहिजे. असं जीवन झालं पाहिजे. उगाच नको नको त्या कुच विचारामध्ये पडू नका, संशयामध्ये द्वेषामध्ये पडू नका. जीवन बहुमूल्य आहे आणि याचा अमृत तत्वात उपयोग करा. तर हे जीवन कसं हिरे तुल्य आहे हे आपल्याला माहिती पडेल. आपलं जीवन हिरे तुल्यच आहे. कारण 84 लाख जन्माचं कष्ट सोसून हा पगार मिळवलेला आहे, ही मिळकत मिळवलेली आहे. हिरे तुल्य जन्म, मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म. देवी देवतांना दुर्लभ हा आपल्याला झाला सुलभ. या देहातून आपल्याला 14 लोकांची प्राप्ती, शिव ब्रह्मा विष्णू लोकांची प्राप्ती, अनेक लोकांची प्राप्ती, नवे नवे 4 प्रकारच्या मुक्त्याही या मनुष्य जन्मातून आपल्याला प्राप्त होतात. असा हिरेतुल्य जन्म आपल्याला प्राप्त झाला आणि संसारामध्ये नको नको त्याच्यात आपण तो मनुष्य जन्म बहुमूल्य खपवायला लागलो. तर दुर्भागी आपल्यासारखा दुसरा कोणी नाही, दुराचारी आपल्यासारखा कोणी नाही, अभागी आपल्यासारखा कोणी नाही. बोला, आपल्याला अभागी बनायचं आहे की सद्भागी? हे शरीर आपली जागीर नाही, पण उपयोगात आणलं तर सद्भागी होतो आणि उपभोगात आणलं तर दुर्भागी होतो. आपलं दुर्भाग्य आपल्याच हातात आहे आणि सद्भाग्य आपल्या हातात आहे. वागायचं बोलायचं कसं हे ज्ञान शिकायचं पण आपल्या हातात आहे आणि ज्ञान शिकवलं जाते राधाकृष्ण मंदिराच्या रविवारच्या सत्संगातून. तर तिथे उपस्थिती देणं आणि न देणं हे पण आपल्या हातात आहे. बोला, कोणाच्या हातात आपलं हित आहे? चला, तुमच्या सगळ्यांचं हित भगवंताच्या हातात नाही. भगवंताने तुम्हाला हित करायला पाठवलंय, हित तुमच्याच हातात आहे. देवा देवा, मला पक्की भूक लागले, आग पडले पोटात, अट जंगल आहे, काय खायला नाही, आता खायला नाही मिळालं तर मरून जाईल. थांब, देव सांगतो मी तुला देतो. मस्त पंचपक्वान्नांचं ताट आकाश मार्गाने आलं. लाडू, जिलेबी, पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, डाळ, भात, भाजी मावळ्याची नाही, कारण तुम्हाला कंटाळा आला असेल म्हणून दगड मारतो. आता मला सांगा, देवाने दिलं, आता यो खाई तेव्हा पोट भरेल का आपोआप पोट भरेल? खायला घेणं करायला घेणं. मग तसं भगवंतानी दिले, मग आपण उपयोगात आणलं पाहिजे ना. उपयोगात आणलं तर मिळेल. ताट तर देवाने दिले, पण खाण्याचं काम तर आपल्याला. तुम्ही जरा मला चावायला कंटाळा आलाय, मावा दात दुखतं, मला गिराला गळा दुखते, तर मग तुमचं तुम्ही बघा. देवाने मी काय करू तुम्हाला? एवढं तर करतो. तोंडात घास पण मी एक वेळ भरू शकतो, चला बघे बरोबर, पण चावायला तर आपल्यालाच लागेल. म्हणजे आपल्याला काहीतरी करायचंय, तिकडे लक्ष द्या. नेमकं काय केलं पाहिजे हे समजून घ्या. श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्मयोगाचं महत्व 3ऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे. 3ऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. भगवान किती सुंदर माहिती देतात, लक्ष द्या. हे अर्जुन, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही, कर्मयोग करण्यास सोपा आहे, कर्म त्याग करणं अवघड आहे. म्हणजे संन्यास घेणं अवघड आहे, पण कर्मयोग साधनं सोपं आहे. आता ते सोपं आहे, तर कर्म कसं करायचं ते सांगितलं. मी नाही सांगत, माहिती बटारून बघू नका. गीता माता जे सांगते ते मी तुम्हाला सांगतो. काय म्हणते गीता माता? हे अर्जुन, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही, जो पुरुष कशाचीही अपेक्षा करीत नाही, जो कर्मयोगी नेहमी संन्यासी समजावा. कारण राग द्वेष इत्यादी द्वंद्व रहित जो पुरुष आहे तो या सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो, असं भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितले. जो कोणाची निंदा करीत नाही, द्वेष करीत नाही,
कोणत्याही या संसारातल्या उपभोगतो, खातो पितो, जवळ ठेवतो, नेसतो, फिरतो, हिंडतो, पण त्या वस्तूची अपेक्षा करीत घरात राहतो, दागिन्यात राहतो, पैशात राहतो, मोठ्या मोठ्या भोगात राहतो, नवे नवे फिरायला हिंडायला सगळीकडे जातो, सगळं सुख संसाराचं घेतो, पण त्याच्यात अपेक्षित नाही, समोर आलं भोगून मोकळा होतो, त्यात आस्तिक राहत नाही. तर असा जीवात्मा या संसारात कमलपात्रासारखा पाण्यापासून अलिप्त राहतो, तसा तो या संसाराच्या सुखदुःखात अपेक्षा रहित राहतो. तो कमलपात्रासारखा ज्या दिवशी देह सोडतो त्या दिवशी परमधामामध्ये जातो. इथे परत येत नाही, जन्मत नाही, मरतच नाही. किती सुंदर ज्ञान सांगितलं. पण या 3-4 गोष्टी सांगितल्या, त्या गिळायला थोड्या खरखर आहेत, कडक आहे, पण गिळा काय नाही म्हणा. कडक आहेत ना. द्वेष कोणाचा करायचा नाही, निंदा कोणाची करायची नाही. काय सांगितलं? राग कोणावर करायचा नाही. राग कल्ला का येऊ नाही. राग समजला? राग म्हणजे एक नशा, राग म्हणजे एक पावर आहे. त्या रागामध्ये आपण लीन झालो तर हा संसार आठवत नाही. असा राग करा. यो राग करू नका. राग येतो ना तुम्हाला, तो सोडा. बघा सोपं आहे. मला तर राग सोडणं सोपं आहे. तुम्हाला आजपासून मी सोडलं. तुम्ही द्वेष पण मला सोपं आहे. आता तर मी करतच नाही, गपचूप राहतो. कोण करत असेल तर गपचूप राहा. हे 2-3 गोष्टी सोडल्या तर परमात्म्याचा लोक मिळतो ना. आता तो परमात्म्याचा लोक कसा आहे त्याची चौथ चाखा. जसं नवीन आईस्क्रीम बाजारामध्ये आलं तर पोरं धावत लगेच खातात, मस्त आहे. जसा नवीन पिझ्झा आला तर सगळे पक्षी झाले खायला. तसं नवीन बाजारामध्ये का आलं तर लगेच घ्यायची हाव करता. तसं त्या लोकांचं नवीन स्वाद चाखायचा आहे तर थोडी दुर्गुंत जिंका. तो स्वाद आपल्याला चाखायला नाही जो अमृताचा होता, अमृताचा आहे आणि अमृताचा राहील. इकडचा स्वाद दुःखाचा होता, दुःखाचा आहे आणि दुःखाचाच राहील. सांगा, इकडचे तुम्ही किती स्वाद घेतले? सुख मिळालं की दुःख? सांगा. बघा, मी लहानपणापासून प्रॅक्टिकल सांगतो. जसा मी मोठा होत गेलो तो पडत होतो, उठत होतो, असं वाटत होतं मी चालायला लागलो तर सुखी होईल. तर थोडं धावायला लागलो. पण धावायला लागलो तर असं वाटलं जरा मोठा झालो तर खेळता होईल तर बरं होईल, सुखी होईल. खेळता झालो. मग टॉकीज मध्ये आम्हाला घेत नव्हते पिक्चर बघायला. तू तुला मुस नाही मिळत तर तुला घेणार नाही. चल चल परत आम्ही जायचो आणि परत यायचो. देवा, मी मोठा झालो असतो तर परत झाला असता, पिक्चर तर बघायला मिळाला असता. मग आम्ही काय करायचो? कोळसे मारायचो इकडे, असे कोळसे लावायचो आणि जायचो. मोठा झालो असतो तर बरं झालं. चल, मोठा झालो. आता मोठा झालो, लगीन कसं होईल? लगीन झालं असतं तर बरं झालं. लगीन झालं तरी सुख नाही. असं वाटते घर झालं असतं तर बरं झालं. घर पण झालं. आता असं वाटलं मुलगा झाला असतं तर बरं झालं. लोक सांगत होती 4 वर्ष झाली, पाहिजे एक तरी पाहिजे, एक तरी पाहिजे. एक झाला. आता तर लोकांचा आवाज होता, मी म्हणतो पाठीवर पाहिजे, पाठीवर पाहिजे. आता मी मग काय सांगू? मग आगे पीछे और इधर उधर चाहिए मुसलमान जैसे. अरे या संसारात सुख नाही. पुत्र झाला, आता वाटलं पुत्र मोठा झाल्यावर सुख, पुत्र शिकल्यावर सुख, पुत्राचं लगीन झाल्यावर सुख. अद्याप सुख नाही भेटत. आता पुढे भेटेल का?
आता मी विचार केला, नातू झाल्यावर सुख मी समजतो, अरे यांना त्यांना 4-4, 5-5 नातू आहेत, ते रडत आहेत, तर मला एक नातू झालं तर कुठलं सुख आहे? सुख इथे नाही, सब जग दुख भरा, सुख या नाही संसार. सुख एके केवल भक्त जन, भगवंता का नाम आधार. नामस्मरण सुखी करू शकतो, तेच नामस्मरण काम काज उठता बसता खाता पिता करा, की आपोआप हे दुर्गुण जिंकले जातील आणि आपल्याला सहजच कर्मयोग प्राप्त होईल. आता इथे 4थ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण कर्मयोग आणि संन्यास योग या दोघांची फळं एकच आहे. आता मला सांगा, जेवण आयतं मिळते बनवलेलं, पक्की भूक लागते आणि जेवण बनवायचं आहे, पक्की भूक लागले, 1 वाजलाय, पोटामध्ये कावकाव आणि ताट चांगलं भरलेलं आयतं वाढलेलं आहे. आता आयतं वाढलेलं जेवण बनवून जेवायला जा, तुम्ही काय करा? मी तर आयतं जेवण, तुम्ही बनवून जेवायला जा नाही ना? कोण मूर्ख आहे? कष्ट कोण घेते? सहज मिळते ना, आयतं मिळाले बिना कष्टाचं, तर कष्ट कशाला? तसं इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सांख्य योगो पृथक् बालः प्रवदन्ति न पंडिताः एकम प्राप्य स्थितं सम्यक् युग भयोर्विदन्ते फलम्. भगवान सांगतात, अरे अर्जुना, वर सांगितलेला संन्यास आणि कर्मयोग जरी वेगवेगळी फल देणारी असली, असे जर मूर्ख लोक समजत असतील तर ते पंडित नाही. का संन्यास घेतल्यावर मोठं फल मिळते आणि संसारात राहिल्यावर छोटं फल मिळते, असे बोलणारे जे पंडित आहेत ते मूर्ख आहेत. वास्तविक संन्यास घेऊन गेलेल्याला पण तेच आणि कुटुंबात राहून पोराबाळा कर्मयोग साधणाऱ्याला पण फल तेच, असं भगवंताला सांगायचं आहे. म्हणून भगवंत आपल्याला आश्वासन देतो, पुत्र कलत्र सगळ्यांमध्ये राहताना मस्त योग साधवा, निष्काम कर्मयोग. अपेक्षा कोणत्या गोष्टीची करू नका, राग द्वेष वगैरे काही करू नका, मस्त आनंदाने सगळ्यांशी राहा आणि आपलं जीवन चरित्र चालवत राहा. लाभ हानी मानू नका, सुख दुःख मानू नका, मान अपमान मानू नका, बस असे निघून जा पुढे, तर मग तेच आपल्याला मिळते संन्यासाला. कारण दोहोपैकी एकाच्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष, दोहोचे फलस्वरूप असलेला परमात्मा म्हणजे मी, तो मलाच प्राप्त होतो, असे भगवंत सांगतात. आता सांगा, एक कष्टाचा मार्ग आहे आणि एक सहज सोपा खाऊन पिऊन संसारात राहून मार्ग आहे. सोपा, कष्ट नाही त्याच्यात, फक्त एवढंच काय, तोंड जिंकायचं, शिव्या नाही द्यायच्या. सांगा, शिव्या द्यायला कष्ट आहे आणि शिव्या नाही द्यायला काय कष्ट आहे? काहीच कष्ट नाही. द्वेष करायचा नाही, काय कष्ट आहे? काय कष्ट आहे? काय वजन उचलायला सांगितलंय? निंदा करायची नाही, काय कष्ट आहे? अपेक्षा कोणत्या गोष्टीची करू नका, समोर येईल त्या कर्मामध्ये लीन व्हा. काही माणसं आज कर्म करतात आणि त्या मुंगिरी लालके हसीन सपने बघत राहतात. आपल्या जे होतंय तेच होणार आहे. जर आपण महिन्याला 50,000 कमावत असू तर 5 लाखाची अपेक्षा करून 1 वर्षामध्ये मी 50 लाखाचा बंगला घेईन, कशाला? आपल्याला 50,000 मिळते तर 1 वर्षामध्ये फार फार तर 5 लाख होईल. मी 5 लाखामध्ये माझं म्हणजे आपली कमाई काय आहे, आपला स्वभाव काय आहे, आपलं कर्म काय आहे, त्या कर्माप्रमाणे मला फल मिळणार आहे. मोठी अपेक्षा करू नये, ही अपेक्षा माणसाला जंजालाच्या नरकामध्ये टाकते. कर्म करत राहा, अपेक्षा कोणत्या गोष्टीची करू नका. कर्म करा ना, 10 वर्षात मला हे करायचंय त्यासारखे कर्म करा. कर्म करणार नाही आणि मोठी मोठी अपेक्षा करणार तर दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार
नाही. म्हणून भगवंत सांगतात जे कर्म करा, जे कर्मात मिळते त्या समाधान राहा. जे कर्म करता आणि त्यापेक्षा डबलची अपेक्षा करता त्यात दुःख आहे. ती अपेक्षा त्यागायला इथे सांगितलंय. राग द्वेष इथे त्यागायला सांगितलंय. ईर्ष्या निंदा इथे त्यागायला सांगितलंय. सगळ्यांशी समत्वाने मिळून राहायला सांगितलंय. कारण पृथ्वी, हवा, अग्नी, आकाश, वायू, नक्षत्र, ग्रह सगळ्यांशी मिळून आहेत. ते कोणाचा भेद करीत नाही. तर त्यांच्या अंशातून बनलेल्या शरीराने भेद करावा का, हा मोठा प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर द्या. करावा का? उत्तर द्या. आया बहिणीनो, उत्तर द्या. करावा का? नक्षत्रांच्या शक्तीतून आपलं शरीर चालते, ग्रहांच्या शक्तीतून आपलं शरीर चालते, पृथ्वीच्या अंगातून आपलं शरीर चालते, पाण्याच्या अंगातून आपलं शरीर चालते, अग्नीच्या अंगातून आपलं शरीर चालते, वायूच्या अंगातून आपलं शरीर चालते, आकाशाच्या अंगातून आपलं शरीर चालते. यांच्या अंशाने यांनी थोडं थोडं दिले आणि पुतळा बनलाय. यांचे सगळ्यांचे उपकार आपल्यावर आहेत. कोणावर? आता ते जसे वागतात तसं आपण वागायचं का त्यांच्या विरुद्ध वागायचं? ते समत्वाने वागतात, मग आपल्याला पण समत्व योग साधला पाहिजे. हे तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे. हा, तुम्ही हवा बनवली, तुम्ही अग्नी बनवली, तुम्ही वायू बनवला, तुम्ही जल बनवलं, तुम्ही पृथ्वी बनवली, नक्षत्र ग्रह तुमची रचना आहे. तर मग तुम्ही तुमच्या अहंकाराने वागा, तुम्हाला शोभेल. पण हे तुम्ही बनवलंच नाही. घेतलंय, त्यांचा आदर करा, सत्कार करा, सन्मान करा आणि त्यांच्या भावना आचरणातून सिद्ध करा. त्याला सांगितलंय स्वधर्म, त्याला सांगितलंय कर्मयोग. हा सोपा योग आहे, अवघड नाही. पाचव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, यस्सांख्ये प्राप्तते स्थानम अध्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यः सपश्यति सपश्यति. भगवान सांगतात की अर्जुन, ज्ञान योग्यांना जे परम धाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांना पण प्राप्त होते. दोघांच्यात भेद नाही. बाबा ज्या लोकात जाणार आहेत ना, त्याच लोकात आपण पण जाणार. जे बाबाला देतील ना तेच आपल्याला मिळणार. घाबरू नका. काय सांगितलं? ज्ञान योग्याने जे परम प्राप्त होते ते कर्म योगाने प्राप्त होते. बाबांनी संन्यास घेतला, जंगलात राहिले. आपल्याला फक्त संसारात राहून अनासक्त राहायचंय. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग या फलांच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तो खऱ्या अर्थाने पाहणारा, जाणणारा आणि श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान मानणारा आणि घरादारात सगळ्यांची मान्यता देणारा माझा परम भक्त आहे. बोला, परम भक्त बनाल की परम अभक्त बनाल? तुमच्यावर आहे. बोला ना, तुम्ही देवाचे भक्त बनाल की नाही? नाही त्यांनी हात वर करा. सगळे बना ना, परम भक्त बना. आता परम भक्त देवाला कोण आवडतो? जो कुटुंबात राहतो आणि कोणाशी भांडत नाही, तो देवाला आवडतो. पण जो कुटुंबात राहतो आणि वाटाघाटी करतो, तो देवाला नाही आवडत. बोला. बस आपल्याला समाज राहायचं. एखादा व्यक्ती आपला ऐकत नाही म्हणून आपण अधर्म करावा का? एखादा मनुष्य हट्टी आहे, आपण त्याच्याशी गोड बोलतो पण तो आपल्याशी गोड बोलत नाही. म्हणून आपण आपलं सोडाने द्या. त्याला खड्ड्यात जायचं तर जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचंय. आपलं सोडाने द्या. आता जे माझ्याशी बोलतात त्यांच्याशी मी पण बोलतो. जे माझ्याशी बोलत नाही मी त्यांच्याशी पण बोलतो. ते बोलत नाही म्हणून मी बोलायचं बंद करतो असं नाही करायचं. आपलं सोडाने द्यायचं. त्याला काय करायचं ते करू. आपल्याला काय पाहिजे? अमृत. काय पाहिजे? काय पाहिजे? अमृत. अमृत प्राप्त करण्याचा हा मानव जन्म, हा बहुमूल्य जन्म, हा कोणी दिलाय हे मी तुम्हाला सांगितलं. हा कसा आलाय
ते मी तुम्हाला सांगितलं, याचे फायदे काय ते मी तुम्हाला सांगितलं, याचा उपयोग केला तर पुढे काय मिळेल तेही तुम्हाला सांगितलं. आता काय ऐकायची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असतात. त्याची निवृत्ती होण्यासाठी काही उपाय, काही विद्या, काही